श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. हरिवंश पुराण भाग 12. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीग्रहे वर्धनं मायापूतनि जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूपालनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. श्रीगुरुभ्यो नमः. नमस्कार मंडळी. भगवंताच्या अद्भुत लीलांचं गान चालू आहे आणि आजची कथा तरी अतिशय स्पेशल आणि माझी वन ऑफ द फेवरेट कथा आहे. कृष्ण गोवर्धनाच्या आसपास वसलेल्या त्या वृंदावनामध्ये भरपूर आनंद वाटत होता. त्यांनी अनेक खेळ घ्यायचे आणि खेळात स्वतः न जिंकता इतरांना जिंकवायचं. ते कसं जिंकला कृष्ण किंवा कृष्णाने कसं जिंकवलं, मी कसा जिंकलो, असं कोणतंही येडं शेवडं सुद्धा आनंदाने घरात सांगायचं आणि आपल्या आईवडिलांना उगाचच माझं पोरगं महाबलिष्ठ बरं का असं वाटायचं. संगत चांगली असेल तर सुख आपसुक मिळतं. सत्संग असेल तर काय विचारूच नका. कृष्णाच्या अनेक लीला, अनेक असुरांना मारलेलं सुद्धा रोजच्या कथेचा एक भाग. त्यामुळे संध्याकाळी व्हॉट्सअप कट्टा जो होता ना वृंदावनातला, त्यामध्ये एकच चर्चा, ग्रुपचं नाव कृष्णलीला. आणि हीच चर्चा, आहेच लबाडतो, आहेच तो नटखट, आहेच तो पराक्रमी, असं म्हणून ते व्हॉट्सअप ग्रुप शेवटी समाप्त व्हायचं. अशा सुंदर लीला करणारा कृष्ण एक दिवशी त्याने पाहिलं की रोज सकाळी पहाटे लवकर उठायचं कृष्णाचा एक पद्धत. शास्त्र सांगतं ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, म्हणजे सूर्योदयापूर्वी उठावं आणि पारोशानी सूर्य पाहू नये असं शास्त्र आहे. म्हणजे आंघोळीशिवाय सूर्योदय पाहू नये. आमच्याकडे सूर्य खिडकीतून येऊन गदा गदा हलवतो, बाबा रे डोक्यावर आलो, आता तरी उठ. वृद्ध, अशक्त, लहान मुलांसाठी सूट आहे. पण जे गृहस्थी आहेत, स्वतःला हेल्दी म्हणवतात, त्यांनी लवकर उठायचा प्रयत्न करावा. लवकर निजे आणि लवकर उठे याला सर्व काही भेटे असं एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. बघा, विजडम हवं असेल तर पहाटे उठावं. मजा असते हो, खूप सुंदर असतं. कृष्णा लवकर उठल्याबरोबर त्याची दिनचर्या सांगितली. अगोदर गोठ्यात गाई सोडवायच्या आणि कामाला जायचं. काय गाईंना फिरवणे आणि मग त्या सुंदर व्रजातल्या वनामध्ये विहार करून मस्ती मजा करायची, हा त्याचा दिनक्रम. आज मात्र कृष्ण पाहतोय सगळे लवकरच उठलेत आणि भरपूर गडबड सुरू आहे सगळीकडे. कोणी सजवतं आहे, कोणी फुलं आणतं आहे. अगं ऐकलंस का लता, अगं यशोदे, अगं हे आणलंस का, अगं गुरुजीने फोन केला का, वगैरे त्यांचं सगळं सुरू आहे. कृष्ण म्हणला हे अजीब चाललंय काहीतरी. एक्सक्यूज मी बाबा. हॅलो हॅलो बाबा, काय हवं आहे कृष्णा? लला मी खूप गडबडीत आहे. म्हणाले, बाबा काय भानगड आहे मला ते तरी सांगा. मग नंद म्हणाले, अरे तुला माहीत नाही, अरे आता जस्ट श्रावण संपला बरोबर, भरपूर पाऊस पडल्यामुळे सर्वत्र हिरवळ आली. तर यावर्षी प्रत्येक वर्षी सुंदर पाऊस पडला म्हणून पावसाची देवता असणाऱ्या इंद्राची आपण पूजा नाही काय करत, आपण यज्ञयाग नाही का करत. मग त्याची धांदल आहे. अरे गुरुजी येतील, पटकन आंघोळ कर, सोळं वगैरे नेसून तयार राहा बरं. काय सुंदर पद्धत आहे. म्हणलं, अरे बाबा इंद्राची पूजा का? अरे ही कित्येक वर्षापासून आपण पूजा करतो. इंद्र ही पावसाची देवता नाही का? अजून आमच्यात हेच कन्फ्युजन आहे. इंद्र कशाची देवता, वरुण कशाची देवता, आणि मग काय ते करतात म्हणजे पाणी पाऊस, सगळं कन्फ्युजन. किती विचित्र आहे ना. आम्हाला हिरो हिरोईनच्या आई वडील कोण, त्याचं भानगड कुठं आहे, त्यांच्या मुलांचं सगळं माहिती आहे, ज्याचा मला काही उपयोग नाही. पण जी देवता आम्हाला रक्षण करते, आम्हाला अत्यंत आनंदाने मुबलक पुरवठा करते, आपलं आयुष्य जगण्यास सुलभ करते, त्यांची नावं माहीत नकोत. इंद्र ही पावसाची देवता आहे आणि वरुण ही पाण्याची देवता आहे. जल जिथं आहे, नदी समुद्र, ही वरुणाची देवता. तर इंद्राची आपण पूजा करतो. कृष्णाने डोळे मिटले, लब्बाड हा कृष्ण. डोळे मिटले आणि बघतो तरी वरती इंद्र एकदम टाप टीप, एकदम मस्तीमध्ये, आज आमची पूजा आहे बाबा, सगळीकडे माझंच नाव आहे बाबा वगैरे, तो ॲटिट्यूडमध्ये होता. कृष्ण म्हटला, अरे चांगलं आहे, आयडिया चांगली आहे, पण त्याला अहंकार झाला यार. पूजा करून घेणाऱ्या माणसाला अहंकार झाला, विषय संपला. एक खूप सुंदर अभंग आहे. ते म्हणतात,
अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. मुख्य एक कर विठ्ठला, या तुझ्या भक्तांना ना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस. बाकी सगळ्यात बेस्ट आहेत, पण मी करतो आपलं बोंबालला सगळं. हा सुंदर आहे ना. परवा माझं कोणीतरी कौतुक केलं म्हणून थोडासा जास्त गाणं म्हटलं. मग कृष्ण म्हणला, मग याला आता अद्दल घडवायला पाहिजे. म्हणला, बाबा एक्सक्यूज मी, थांबा थांबा, टाइम प्लीज, थांबा. म्हणले, काय चाललंय? मला नाही वाटत इंद्राची आपण पूजा केली पाहिजे. हा बघा, पहिला आद्य क्रांतिकारक, पहिला आद्य अंधश्रद्धा निर्मूलक, कर्मकांड विरोधक जगात कोण असेल तर तो भगवान कृष्ण आहेत. बघा कसा कर्मकांडाचा विरोध केला, काय सुंदर आहे बघा. आणि आद्य पर्यावरण रक्षक सुद्धा कृष्ण आहे. ही लोक आम्हाला वेड्यात काढतात, पण आमचं थोडंसं पुराण उलगडून त्या कथांचा बोध घ्यावा, तुम्हाला कळेल खरा परिवर्तनकार जो आहे तो कृष्ण आहे. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरू. सगळ्यांना बोलवलं, म्हणलं मला सांगा, इंद्र हे कोण आहे? देव आहेत, देवता. हे देवता म्हणजे आपले सगळ्यासारखे जीवच आहेत, फक्त साधना करून त्यांची ती इंद्र पदवी अधिक मिळवले त्यांनी. ब्रह्मादिक सगळ्या देवता, सगळे जीवच आहेत आमच्यासारखे. आणि इंद्राचं डिपार्टमेंट काय आहे? पाऊस पाडणं. मला सांगा, तुमच्या रस्ता लोटणारी जी मावशी येते ना, जे कॉर्पोरेशन म्युन्सिपाल्टीच्या मावशी येतात, त्यांनी रस्ता लोटला म्हणून त्यांचा सत्कार करून हार तुरे घालून त्यांचं तुम्ही होम हवन करता का त्यांच्या नावाने? म्हणा, काय मयूर वेडा आहेस का? त्यांचं काम आहे, ते करतात. मग हा कृष्ण म्हणतो की मग पाऊस पाडणं हे इंद्राचं काम आहे, हे भगवंतानी नेमून दिलेली त्याला जबाबदारी आहे. जबाबदारी पूर्ण केल्याबद्दल आदर नक्की असावा, इंद्राचा विरोध नाही. बरेच प्रवचनकार म्हणतात इंद्राचा विरोध वगैरे केला. नाही नाही नाही, इंद्र देवता आहे, सन्माननीय आहे, पूज्य आहे, बरोबर. पण यज्ञयाग करून इंद्राला सर्वोत्तम मानणं चूक आहे. म्हणतं कृष्णाने समजावून सांगितलं, तुम्ही विचार करा, जे काही समुद्रातून टॅक्स घेतलेलं आहे, हे भागवतात वर्णन आहे बरं का. समुद्रातून जे बाष्पीभवन करून जे पाणी वरती नेलेलं आहे, त्याचं ढगात रूपांतर करून पुन्हा जमिनीवरती चांगलं पिण्यायोग्य गोड पाणी देणं, हे त्याची जबाबदारी मी नेमून दिलेली आहे. मी म्हणजे त्यांना नेमून दिलेली जबाबदारी आहे, ते तो करतो. त्यासाठी ओके म्हणायला ठीक आहे. पण त्या इंद्राचा नियामक असणाऱ्या, इंद्राला शक्ती देणाऱ्या भगवंताला विसरून फक्त एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करणं अमान्य. सर्व देवांचा नियामक, त्यांच्या अंतर्यामी असणारा तो श्रीमन्नारायणच आहे. किंबहुना सर्वत्र तोच व्याप्त आहे, फक्त वेगवेगळ्या जीवांना ते मजा देते, काय रिस्पेक्ट देतो. म्हणजे काम केलं कोणी? मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्रीनी, पण नाव कोणाचं झालं? लोकल आमदाराचं किंवा खासदाराचं. हा निधी दिला मुख्यमंत्र्यांनी आणि नाव होतं याचं. असंच आहे. त्यामुळे खरा विचार करा. मग त्या लोकांनी म्हणलं, असं कसं? मग आमचं तरी जीवन आम्हाला दिसतंय प्रत्यक्षात, पाऊस पाडतोय, मग त्याला केलंच पाहिजे. कृष्ण म्हणतो, जे टॅक्स घेतलंय ना इंद्राने, ते जर त्यानं वाहवलं नाही, तुम्हाला दिलं नाही, तर एवढं वजन काय? भागवत खूप सुंदर आहे बरं का. एवढं वजन पाण्याचं घेऊन, हजारो करोडो लिटर पाणी घेऊन तो भारकारी होईल इंद्राला. करणार काय त्याचं तो? त्यामुळे तो वाटून देतो, त्यालासाठी त्याला उपयोगाचं नाही येते, त्याचं दान नाहीच आहे, ते त्याचं काम आहे. त्यापेक्षा तो म्हणाला, खरं तुमचं आमचं जीवन कोण सुयोग्य करतं, त्याला मदत कोण करतं? तर ती करते ही प्रकृती. तो बघा, तो गोवर्धनगिरी, त्याच्यावरती हजारो लाखो झाडं आहेत. त्या झाडांची फळं फुलं खाऊन आपण राहतो. बरी झाडं असतील ना, बघा लॉजिक बघा, ही झाडं आहेत म्हणून ते मेघ थांबतात आणि इथं पाऊस होतो. म्हणजे ही झाडं, बरं ह्या नदीचा जो काही एक पाट येतो तो गोवर्धनगिरीवरनं येतो. सुंदर निथळ पाणी गोवर्धनगिरी मला देतो. भरपूर चारा आमच्या गाई गुरांसाठी तो गोवर्धनगिरी देतो. बरं त्याच्या अगेन्स्ट तो काय घेतो आपल्याकडून? काहीही नाही. सगळं देतो तो पर्यावरण, ही प्रकृती, हा संपूर्ण निसर्ग. आज आमची कार्टी ते बोर्ड घेऊन पंचगंगा वाचवा, नदी वाचवा, वायू प्रदूषण वाचवा, झाडांना मिठ्या काय मारतायत, काय काय बरेच प्रकार करतात. आमचा तो आद्य क्रांतिकारकांनी सुमारे 10,000 वर्षापूर्वीच सांगून ठेवलं, अरे प्रकृतीची पूजा करा. पूजा म्हणजे काय? म्हणजे इथं गणपती पूजायचा आणि मग नदीत सोडून नदी प्रदूषित करायची असं नाही. तुम्ही जर नदीला आई मानत असाल तर तिला पवित्र ठेवा, शुद्ध ठेवा.
हा एक पर्यावरण मेसेज नाही आहे का? आम्ही आपलं सगळं निर्माल्य घेऊन, काय विचित्रपणा, कुठेही सांगितलं निर्माल्य नदीमध्ये विसर्जन करा म्हणून. निर्माल्य हा खतासाठी वापरावं. त्याच्यामध्ये त्या देवतेची कंपनं येतात, म्हणजे व्हायब्रेशन्स असतात, ती तुमच्या घरात एक छान बागेत वाढवायला पाहिजेत. मातीचा गणपती जर पाण्यात सोडला तर प्रचंड पाण्याचा जो भाद्रपदामध्ये पाण्याबरोबर भरपूर माती वाहून जाते ना, ती गोळा करून पुन्हा मातीत पाण्यात सोडलं की त्या मातीचा पुन्हा एक इकॉलॉजिकल सिस्टीमला मदत होते. या मातीतलं शेवाळ, त्या माशांची अंडी वगैरे त्या पाण्यात जावीत म्हणून पुन्हा ते माती पाण्यात भरण्याचं काम आपण करतो. प्लास्टर ऑफ पॅरिस नाही. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा पोकळ मूर्त्या कंपनच घेत नाहीत. गणपती तत्वच त्याच्यात येत नाही. मग गणपतीच होत नाही त्याचा. उगाच तुम्ही कुठला तरी भावल्यांचा खेळ करता एवढंच. करायचीच असेल मोठी मूर्ती आणा, ती शो म्हणून ठेवा किंवा दान करा, पण पूजा जी करायची आहे ती मृत्तिकेची छोटीशी का असेना पण मातीचीच असावी. काय सुंदर लॉजिक आहे बघा आमच्या पूर्वजांच्याकडे, पण हे आम्हाला माहीत नाही. कृष्ण म्हणाला, या संपूर्ण प्रकृतीची जर तुम्ही पूजा केली तरच ते तुम्हाला पोषक होणार. झाडांची पूजा करायची तर झाडं कापायची, काय लॉजिक आहे? पूजा केलं म्हणजे वंदनीय आहात, पूज्य आहात म्हणून त्यांची पूजा केली. आणि एकदा पूजा केली, जसं नाग असेल, बैलपोळा असेल, याच्यातून भगवंताचा हा मेसेज आहे. लोकांना हे प्रवचन भयंकर आवडलं आणि पटलं. बरोबरच आहे म्हणला. म्हणले सगळे हे गोवर्धनाचीच पूजा केली पाहिजे. झालं, ठरलं. ताबडतोब आणखीन एक मेसेज टाकण्यात आला गुरुजींना. गुरुजी, तुम्ही सगळे ब्राह्मण आलात ना, यज्ञ करायचाच, सगळंच करायचं, फक्त गोवर्धनगिरीचा करायचा, कारण त्याचे अनंत उपकार या प्रकृतीचे आमच्यावरती आहेत. ते म्हणतात ना, नद्या स्वतः पाणी पित नाहीत, झाडं स्वतः फळं खात नाहीत. एवढं सगळं असताना आपण त्यांची पूजा, त्यांचं पूजा म्हणजे रिस्पेक्ट देऊ शकत नाही त्यांना. चला, ठरलं, आपण गोवर्धनाची पूजा करायची. मग काय, कृष्ण मार्गदर्शन करतोय, हे करा, असं करा. त्यातले ते काही विशेष गुरुजी तिकडचे आसपासचे ब्राह्मण आलेत, त्यांचा वेदमंत्र सुरू आहे, यज्ञयाग सुरू आहे. गिरिराज असं नाव ठेवण्यात आलं त्या गोवर्धनाचं. गिरिराज म्हणजे प्रकृतीची पूजा करायची, मग प्रत्येक ठिकाणी तरी जाऊन गंध फुल लावता येणार नाही. काय करावं, त्या प्रकृतीचं प्रतीक म्हणून एक पर्वत त्यांनी निवडला, गिरिराज, आणि ज्याची पूजा केली. आणि ती पूजा इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. भागवतात शब्द मला खूप आवडतो. लोकांना वाटायला लागलं की आपण करतोय ते बरोबर करतोय ना. म्हणजे इंद्राला पोचतंय की नाही यज्ञ माहीत नाही मला, पण गोवर्धनाला तरी पोचतोय का असं वाटल्याबरोबर भगवान स्वतः गोवर्धनाचं रूप धारण करून ते जे काही उपचार आहेत ते प्रत्यक्ष स्वीकारत होते म्हणे. हा हा हा. म्हणजे भगवान फक्त पटवत नाही, ते सिद्धच करून टाकतो तिथे. येस, डन. मग आणखीन चेवाला लोकांना की स्वतः भगवान तिथे त्या गोवर्धन गिरिराजामध्ये व्यक्त होऊन प्रसाद किंवा उपचार स्वीकार करतात. आहा, काय थाट मांडण्यात आला. धूप, दीप, द्रव्य, हार, वेगवेगळे प्रकारचे सुगंधित पदार्थ, हे सगळे ठेवण्यात आलं. यज्ञ अत्यंत जोरशोरसे सुरू होता. श्रेष्ठ ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन अधिक केलं. सगळ्यांच्याकडून संकल्प करून घेतला. पर्वतराज गोवर्धनाला उत्तम भोग करण्यात आला. भोग म्हणजे काय हो, जे काही उत्तम पदार्थ करता येतील. हो, ज्याने आपल्याला एवढं सगळं देतो त्याचं कौतुक व्हायला नको, म्हणून सगळ्यांनी भरपूर पदार्थ आणून ठेवले. सर्वांनी नमस्कार केला. आपलं संरक्षण, आपलं समृद्धी, आपल्या गायींचं रक्षण कर म्हणून प्रार्थना केली. आणि अत्यंत आनंदाने त्या गोवर्धनगिरीच्या आसपास नृत्य करत, गायन करत नाचायला लागले. अत्यंत सुंदर ती पूजा झाली. इतकी पूजा सुंदर झाली की देवलोकापर्यंत याचा गजर गेला, जय जयकार गेला, आनंद गेला, थाट गेला. तो यज्ञ प्रत्यक्ष स्वीकार होत होता, त्यामुळे आहा हा, सगळीकडे तो थाट पसरला आहे. आणि हा मेसेज इंद्रलोकापर्यंत गेला. इंद्रलोकामधल्या त्या दूत म्हणाला, इंद्र एकदम ॲटिट्यूडमध्ये, ऐ कशी चालली आहे माझी पूजा, सगळी काय दे येण्या वगैरे त्याचा ॲटिट्यूड चालला आहे. आणि म्हणाले, सर्वत्र तुमची पूजा उत्तम सुरू आहे, पण एक छोटंसं गाव आहे वृंदावन नावाचं, तिथे कुठल्या तरी एका पोरानं सांगितलं तुमची पूजा करायची नाही, ती कॅन्सल करून ते कुठल्या तरी एका फालतू डोंगराची पूजा करत बसली. हा, काय सुंदर आहे कृष्णाची चाल बघा. इंद्राला प्रचंड रागला. हाऊ डेअर समवन गोज अगेन्स्ट माय विश. माझ्या विरुद्ध कोण विचार करू शकतो? ऐ, संवर्तक कुठे आहे? बोलवा त्या संवर्तकाला. संवर्तक म्हणजे इंद्राच्या आर्मीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे असतात. तुरळक पाऊस पडणारा एक असतो, थोडा भरपूर पाऊस पडणारा, अतिवृष्टी करणारा वगैरे. पण प्रलय काळासाठी राखून ठेवलेला जो संवर्तक नावाचा मेघ आहे, ढग आहेत, त्याला बोलवण्यात आलं. इकडे रे, त्या वृंदावनाला जरा इंगा दाखव माझा. इंद्र काय आहे त्यांनी ओळखलं नाही. एवढी वर्षाची परंपरा
बघा, कृष्णानं मोडीत काढली. ह्या आमचे कर्मकांड, यज्ञ, अजूनही आम्ही तेच करतो. फक्त भगवंताला शरण गेलं. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, भगवान गीतेत सांगतात. फक्त भगवंताला सोडून आम्ही काय या छोट्या छोट्या देवतांची पूजा. बरं ठीक आहे, पूजा केलंच पाहिजे. गणपती आदी सर्व वंदनीय श्रेष्ठ आहेत, पण त्यांच्या अंतर्गत त्यांचा नियामक तो श्रीमन नारायणच आहे, हा भाव ठेवायला पाहिजे. त्यांची शक्ती तिथूनच येते. तुम्ही ट्यूबलाईटची पूजा जर केली, फॅनची पूजा केली, ठीक आहे, ते एक यंत्र आहे, उत्तम काम करतं. अहो पण मुख्य MACB जर बंद झाला तर काय करणार ते ट्यूब? आणि किती त्याची इच्छा असली तरी ते पेटूच शकणार नाही. त्यांच्यात ती शक्ती लागते. त्या श्रीमंतनारायणाला विसरून चालणार नव्हतं. पण इंद्र विसरला. सगळं मीच करतो, मीच करतो, अहंकार झाला. संवर्तकाला पाठवलं. समर्थाने समर्थ क्वालिटी बऱ्याच दिवस झाला ना, प्रलय होऊन बरीच वर्ष झाली होती. त्यामुळे धडाधड धडाधड तो विजा कोसळल्या लागल्या. त्या विजा कशा होत्या तर आम्ही कशी बारीक एक रेघ बघतो की नाही, तर विजा बारीक रेघेसारख्या नव्हत्या, तर मोठमोठे पाट वाहत होते विजांचे. सुरुवातीला सुंदर सुंदर वाटणारा पाऊस आता भयानक रूप धारण करू लागला. ढग किती जमा केले समर्थकांनी, तर ते म्हणतात आपला तळहात दिसत नव्हता एवढा अंधार झाला. तळहात भर दुपारी हे यज्ञ संपतंय तर तळहात दिसून एवढा प्रचंड मेघ तिथे आले, ढग दाटले, प्रचंड जोरातला तो त्या विजा चमकू लागल्या. सगळीकडे धडकी भरली. लोकांना वाटलं बहुतेक चिडलं वाटतं इंद्र, त्याला मेसेज पोचलाय की इथून बहुतेक काय मिळालं नाही म्हणून चिडलं वाटतं. म्हणून एकमेकांना बघतात आपण चुकीचं केलं ना, या छोट्याचं ऐकून त्याला काय कळतंय पाप, असं म्हणेपर्यंत पावसाच्या धारा ज्या बरसल्या, बा 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 बा, मुसळधार पाऊस म्हणून पेपरात दाखवतात की नाही, देतात ना. मुसळधार म्हणजे काय माहिती आहे का? तो जो मुसळ नावाचा एक प्रचंड मोठा असा ओंडक्यासारखा असतो, जरी ते धान्य कुटायचे. किंवा इथं भागवत हरिवंशामध्ये वर्णन करतात, हत्तीचं सोंड बघितलं का तुम्ही? किंवा तुम्ही एका अर्धांड जाड माणसाचा हात पाहिलाय का, कसा असतो? म्हणजे एक पाईप एवढा असतो, एवढी मोठी धार जर पडली की नाही, तर ज्याच्यावर धार पडेल तो माणूस उडायचा. त्याला मुसळधार म्हणतात. हे यांचं चिरपिर पाऊस पडलं की मुसळधार म्हणून पेपरची हेडिंग येते. ठीक आहे, आपल्यासाठी ते मुसळधार आहे. पण मुसळे एवढी धार पडायला लागली, लोक घाबरली, सटासट मारत होतं ते त्या धारा. आणि इतका भयंकर अंधार, त्यात त्या विजा आणि हा प्रचंड मोठा पाऊस पाहून सगळ्यांचे धाबे दणाणले. सगळे बघेल तिथं जाऊन पळायला लागले. एवढी मोठी धार घरांवर पडून पटापट घरं मोडू लागली, मोठमोठ्या झाडं उन्मळून पडू लागली. सगळीकडं हाहाकार माजला. लोक त्राही त्राही करून मिळेल तो आसरा घेऊन लपायला लागली. काहीतरी करून, नंद महाराज तुमचं ऐकलं आणि काहीतरी अघटित करून बसलो, आता आम्हाला वाचवा. नंदानी कृष्णाकडं केविलवाणं पाहिलं. अरे तुला अक्कल नव्हती ती नव्हती, आमची काय अक्कल कुठे गेली ती, असं करायला नको होतं, अशा नजरेत म्हणत होते. कृष्णाने डोळे बारीक करून, अरे मैं हूं ना, डोंट वरी. बलराम दादा, सगळ्यांना उपयोगी आवश्यक असणारी धान्य, कपडा लत्ता गाडीत भर. अजून पाऊस आत्ता गुडघ्यापर्यंत पाणी शिरलंय ना, पटकन गाडीत भर, गोवर्धनाकडे ये. ज्याच्यामुळे हे सगळं घडलंय ना, तो निस्तरेल प्रॉब्लेम आपला. ते म्हणले, अरे झाडाखाली जायचं नसतं, डोंगरात गेलं तर तिकडचा प्रचंड धबधबा, हे सगळं असं तसं. लोक म्हणले, अरे डोंट वरी, तुमचा पगार किती, शिक्षण किती, बोलताय किती, बस मी बघून घेतो कृष्ण. आणि हा लल्ला अगदी आनंदाने, कोणतंही टेन्शन नसताना सगळीकडं ते त्यांची बैलगाड्या वाहून जात आहेत, गाई गुरं ओरडत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये कृष्ण गोवर्धनकडे गेला. गोवर्धनगिरीने कृष्णाला नमस्कार केला. महाराज सिद्ध आहे, तयार आहे म्हणून सांगितलं. काय त्या अत्यंत सुंदर असणाऱ्या त्या गोवर्धनाला भगवंतानी त्याच्यासमोर थोडासा वाकला. आपली करंगळी, डाव्या हाताची करंगळी त्या गोवर्धनाच्या खाली अशी. बरं, त्याची मजा खूप सुंदर आहे. आणि ह्याचं लॉजिक बरीच जण थोडंसं चुकीचं सांगतात. गोवर्धन असलेल्या डोंगराच्या 8 पट मोठा झाला. त्याचं हरिवंशात स्पष्ट उल्लेख आहे की तो 5 योजने विस्तार झाला त्याचा. त्याची जी खालची रुंदी आहे ती 5 योजने. 1 योजन म्हणजे सुमारे 8 किलोमीटर. 8 पंचे 40 किलोमीटर त्याचा खालचा बेस झाला. 40 किलोमीटर. काय सुंदर आहे बघा भगवंताची लीला. भगवंतानी ते फक्त गोवर्धनाचा अर्धा डोंगर त्यांनी तिथंच ठेवला आणि अर्ध्यावरती डोकं त्या बोट असं घातलं. आणि करंगळीनं जसं जसं तो आत गेला तसा तसा डोंगर तो कलत गेला. 45 डिग्रीज वगैरे असं कळत गेला. आतमध्ये एक प्रचंड मोठी शिळा होती. किती उंची ती शिळेची? सुमारे एक 25-30 फुटाची हाईट असेल त्या शिळेवर. आणि कृष्णाची हाईट किती असेल? तो असेल 5-6 वर्षाचा, म्हणजे किती 3-4 साडेचार फुटाचं असेल ते एवढंसं पोरगं.
कृष्णा हळू ते डोंगर त्यांनी करंगळीवर बरोबर त्याचा तोल राखला. ते डोंगर अलगद उचललं आणि त्या शिळेवरती चढून बसला. सगळीकडे छान अशी एक खांबी छत्र्या असतात की नाही त्या हॉटेलमध्ये, तशी सुंदर छत्री होती आणि छत्र्याला बाहेर पडणारा पाऊस मस्त सगळीकडून कारंजा इफेक्ट देत होता. त्याच्या मागे त्या गडगडणाऱ्या विजा आतमध्ये डिच्चिक 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 असं लाईटिंगचे फील देत होते. आणि या सगळ्या सिनरीमध्ये बलरामदादा बैलगाड्या राहुट्या जे काही शक्य आहे ते घेऊन आला. गोवर्धन अर्ध कापून वरती गेलं हे बघून लोकांना काही कळलंच नाही. हे काय बाबा इप्रित. कृष्णाने सांगितलं, अरे बाबांनो, गोवर्धनच वाचवतोय आपल्याला, तुम्ही आतमध्ये या. आतमध्ये या डोंगराखाली काही डोक्यावर पडले की काय? अरे तू उचललंस कसं तू खरं हे? अरे डोंगराची एक शिळा उचलला आम्हाला उघड, तू कसं उचललंस? बरं आम्ही आतमध्ये समजा तुझं ऐकून आलो, किती वेळ धरणार आहेस तू करंगळीवरती डोंगर? तू कधीतरी डोंगरा सोडलास समजा चुकून, डास बेस चावला आणि गुदगुल्या झाल्या खाजा लागलं तर आम्हा सगळ्यांची एकच समाधी होईल, सगळ्यांची मिळून. उद्या पाणी सोडायला पण कोण असणार नाही. कृष्ण म्हटला, अरे या ना मित्रांनो, काही होणार नाही, तुम्ही भिजायला लागलाय, ओले व्हायला लागलाय. तर यांचं काय ऐकायला तयार नाहीत. कृष्ण म्हटला, अरे तसं नाही, मी फक्त सपोर्ट दिलाय, मुख्य सपोर्ट तर तुम्ही आहात. तुम्ही तुमच्या काठ्याला बाकी मोठमोठ्या त्या जनरली गोराख्यांच्याकडे असतात काठ्या, हे म्हणून 2-3 गोराख्यांनी डेअरिंग केलं. त्या गोपालकांनी आत गेले आणि काठ्या लावल्या. काठी लावली, हे बिया या काठ्या लावा म्हणून सांगितल्यानंतर ते 150-200 गोपाल सगळीकडं पसरले आणि त्या कडेला, त्या डोंगराच्या कडेला त्यांनी आपापल्या काठ्या लावल्या. कृष्णाने थोडासा हात खाली केला, त्यामुळे काठी फिक्स बसली. आता त्यांनी हलून बघतात, काठी जामच आहे. माझी काठी राव, आजाची काठी माझ्या, असली 50 डोंगर उचललेत त्यांनी, असं म्हणून आपल्याच काठीमुळे डोंगर उचलला बहुतेक जणू, असं म्हणून बिनधास्त राहिले सगळे. या म्हणले, माझ्या आजाची काठी, या तुम्ही. सगळं गाव 40 किलोमीटरचा परिसर मिळाला राव. हा आनंदाने मस्त मजेत. बाहेर ते कारंजासारखं पडतंय, डिकचक डिकचक त्यांचा डीजे वाजतोय आणि अत्यंत सुंदर हे चाललेलं आहे. सगळ्यांच्या मनात एक दुगदुग होती की हा किती वेळ असा हात धरून बसेल. आम्ही 1 मिनिट जर का हात वर केला फक्त तरी आमचा हात अवघडतं आणि हा तरी करंगळीवरती गोवर्धन उचलतोय. सांगायचं एवढंच, कृष्ण सत्य संकल्प आहे, तो वाटेल ते करू शकतो. इथे हे नाटक केलं की मी वाटेल ते करू शकतो म्हणून, पण आम्हाला ते कळत नाही ना. आम्हाला आपल्यातलंच ते एक असं वाटतं. कृष्ण ओळखायला शिका. प्रत्येकाच्या आयुष्यात कृष्ण कोणत्या ना कोणत्या रूपात येतो. तुम्ही कोणासाठी तरी कृष्ण बना, हे सुद्धा मोठं आहे ना. स्वतः कृष्ण बनणं म्हणजे काय, वा झालं. आणि तिथे छान संसार मांडला, मशाली पेटल्या, सगळीकडे मशाली व्यवस्थित खोल्या. तिथे भागवत हरिवंश वर्णन करतं की भरपूर छोटे छोटे त्यांनी अशी गुफा ठेवल्या होत्या म्हणजे तिथे. तर त्या गुफेमध्ये घराने आपा, हे माझं घर, बी फ्लॅट, माझा हा विंग वगैरे करून प्रत्येकाने आपापली घरं वाटून घेतली. आणि आपल्या नॉर्मल घरापेक्षा हे जास्त पक्कं आणि मस्त होतं. छान प्रकाश होता, वरती छत होतं आणि बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय. वृंदावन पाक वाहून गेलं होतं. वृंदावनावरती 4 फूट पाणी होतं त्या पूर्ण घरांवरती वगैरे. आणि हा मात्र मस्त 50 फूट वरती डोंगरावरती हा त्याचं गाव वसवलं. घाल म्हटलं पाणी, काय घालताय घाला. संवर्तक आपल्याकडचं टँकर संपले संवर्तकाचे, समुद्राकडे गेला. समुद्रातून त्यांनी पाणी बदाबद मोटरच लावली दाडगी आणि घातलं वृंदावनावर सगळं. सगळ्या नद्या नाल्या वाहिल्या आहेत, सगळ्या नद्यांना महापूर आलाय. आणि असं असून सुद्धा गोपपालकांना काही नाही, मस्त मजेत होते. भरपूर राशन धान्य वगैरे तिथं त्यांनी आणलं होतं. आणि फक्त काय, पाणी लागलं की बाहेर त्या ह्याला कारंजाला धरायचं, बाटली धरली की बाटली फुल फ्रेश वॉटर. काही दिवसानंतर बघा किती सुंदर आहे, भागवतात वर्णन आहे, हरिवंशात नाही आहे. काही दिवसानंतर मात्र लोकांना टेन्शन झालं, अरे 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, कृष्ण असाच उभा आहे. तिथंच त्याला खाऊ बिऊ घालायचे, मस्त मजेत खायचा. ते म्हटलं, चुकून ह्यानं काही केलं, पाडलं बिडलं तर काय होणार, म्हणून ही मनात कुठं तरी शंका होती. कृष्णाने हे ओळखलं, माझ्या आश्रित असणाऱ्या माणसामध्ये तिळं मात्र शंका असू नये, तिळं मात्र भगवंताच्या शक्तीवरती. म्हणून भगवंताने आणखीन एक सेटिंग केली. डाव्या हातानंच का उचललं होतं त्याचं कारण असं, डाव्या हातानं त्यांनी करंगळी लावली त्या गोवर्धनाला आणि उजव्या हातानं कमरेला लावलेली ती बासरी काढली आणि मस्त बासरीवरती तान वाजवायला लागला. आपकी फरमाईश, लोकांच्या फरमाईशी. आणि याचं सुरू आहे, आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए. हा हा, इथं त्याची तान सुरू आहे. बरं म्युझिक सुरू आहे, मागं FM सुरू आहे, चॅनल लावायची गरज नाही. आणि तिथे लोक मस्त त्या, बरं एखाद्याला जर दुखणं असेल
काही दुखत असेल हात वगैरे तर त्याची तान वाजवता येत नाही, काही त्याला हॉबीज करता येत नाही, चित्र काढताना सुद्धा समजा डोकं दुखताना चित्र वगैरे होत नाही. ह्या पावा वाजवण्यामधून भगवंताला सांगायचं होतं की मी अत्यंत रिलॅक्स्ड आहे, मला काहीही प्रॉब्लेम होत नाही आहे, आय एम एन्जॉईंग इट, मला दुःख नाही आहे. आणि लोक आधीच तो सुंदर परिसर नवीन पिकनिक स्पॉटला आले होते, त्यात सगळीकडे ते DJ वातावरण सुरू आहे, त्यातून मागे मस्त तानाव कृष्णाने वाजवलेली तान आहे ती, त्याला काय असेल. आमच्या दासांनी एनू सवियो निन्ना कळलो म्हणून एक गाणं लिहिलं होतं. काय तुझ्या बासरीचा आवाज म्हणजे काय, लोक मंत्रमुग्ध होतात, दुखणी जातात, दुःख जातात, टेन्शन जातं, फक्त शांत होतं मन आणि एकाग्र होतं. मस्त 8 दिवस हा सगळा प्रकार चालला होता. धो धो पाऊस. शेवटी तो रत्नाकर म्हणजे समुद्र म्हणाला, हे तुझं रॉयल्टी देणार किती तू आणि पाणी किती मिळणार, चल पाणी मिळणार नाही, सगळं पाणी वाचतं तर राव माझ्यामध्ये करोडो जीव आहेत ते मरतील, चला म्हणला. समर्थक डायरेक्ट इंद्राकडे गेला, म्हणला दादा महाराज पाणी संपलं, समुद्राकडून घे. समुद्राने रिजेक्ट केलं, तुमचा आत्ताचा कोटा संपला आहे म्हणला पाण्याचा. इंद्र म्हटला थांबा मीच बघतो. इंद्र स्पेशल ऐरावतावर बसून आला आणि त्यांनी मोठमोठाले विजा टाकून मोठे मोठे गडगडाट करू लागला. जेवढं कृष्ण इंद्राने त्या गडगडाट वाढवला की नाही, लोकांच्या मनात हळूच धडकी बरं, बापरे हे काय नवीन. बरं त्या डोंगरावरती जेव्हा वीज पडायचे तर मोठमोठे खडक खाली पडत होते, तर ते हल्लं विल्लं तर लोकांना टेन्शन यायचं, अरे बापरे म्हणून. मग कृष्णाने ते सोडलं आणि मग कृष्णाने अगदी त्या झिंग 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 झिंगाट झिंग 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 सुरू केलं. कोणा वाटेल हा काय माईक गोष्टी सांगतो आम्हाला, पण मला सांगायचं होतं एवढंच हेतू आहे की लोकांना आवडणारी सुंदर सुंदर हाय बीट्सवाली गाणी तो म्हणायला लागला, वाजवायला लागला. हाय बीट्स गाणीमुळे काय होतं की भीती जाते. तुम्ही त्या गणपतीच्या विसर्जनाला बघा, ते DJ डिच्चक डिच्चक वाजायला लागलं की हार्टबीटसुद्धा वाढतात आणि आपलं मन त्यातच जातं, दुसरा विचारच येत नाही. म्हणून सगळ्यांचं मन फक्त कृष्ण तानामध्ये त्यांनी लावलं आणि एन्जॉय करायला लागला. इंद्र वैतागला, त्याची बॅटरी संपली, विजा संपल्या, पाणी संपलं. म्हणले हे काहीतरी गडबड आहे म्हणे, सगळीकडे हाहाकार. मी संवर्तक म्हणजे प्रलय काळाचं पाणी आणून टाकलं तर इथं काहीच होत नाही. आणि मग त्याला आठवलं ब्रह्माने सांगितलं होतं त्या मीटिंगमध्ये की भगवान स्वतः अवतार घेणार आहेत, तुम्ही सगळे अवतार घ्या. इंद्राने तरी पहिला वर्षाव करून त्या बाळ असणाऱ्या कृष्णाचे पाय शिवले होते. पण माया किती प्रबळ आहे माहिती आहे. भगवंताने अवतार घेतलाय पण अतिपरिचयान अवज्ञा प्लस अहंकार, त्यामुळे त्या विसरला, पूर्ण ठार विसरून गेला. रोज अंबाबाईला जाणारी किंवा देवताला जाणारी माणसं असतात, पहिल्या दिवशी काय म्हणतात, हा आई ते कुठून तरी लांबची येतात ना, आम्ही बघतो अंबाबाईच्या देवळात कुठून तरी लांब गावच्या रे की रे, हा आई आहे, हा येता आजच्या मंदिर तुम्हाला, वा वा असं म्हणणारी माणसं असतात. आणि आम्ही रोज जाणारी हां काय नॉर्मल नमस्कार करतात, टाइम टाइम घंटा असतात. अगं बाई साडी नवीन दिसते, वहिनी कुठून आणली, त्या वहिनीच्या साडीमध्ये इंटरेस्ट जास्त असतो. त्या आईचं आई पण जातं अतिपरिचया नवज्ञ. संस्कृत सुभाषित आहे, मलये भिल्लगिरीणाम भिल्लिणीनाम चंदन तरु काष्ठम इंधनम करोती. मलयगिरीमध्ये चंदनाची इतकी झाडं आहेत म्हणे की ती झाडं तोडून चुलीत घालतात, काय चंदनाचं महत्त्व नाही, असं आमचं होतं. किंवा कलकत्त्याला आम्ही गेलो होतो तर तिकडची माणसं गंगेत स्नानच करत नाहीत, काय म्हणे त्यात गंगेत असतं, असं आम्हाला होतं. असं इंद्राचं झालं. ती चूक आपण करू नये. सर्वत्र व्याप्त असणाऱ्या, सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या, सर्वांना प्रेरणा देणाऱ्या कृष्णाला सदैव, भगवंताला सदैव स्मरण करावं, सदैव त्याच्या उपकाराचे, त्याच्या कीर्तीचे गान करत राहावं. काय सुंदर वर्णन आहे. हे जेव्हा इंद्राला कळलं, अरे बाप रे म्हणला, आपण लई मोठी भानगड घेतली केली. आपण म्हणजे डायरेक्ट प्रेसिडेंटशीच पंगा घेतला. आपण बघितलं तर एक गल्ली का कॉर्पोरेटरचा भाच्याचा पुतण्या आणि हा डायरेक्ट प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती त्यांच्याशी पंगा घेतला. आणि मग इंद्रानं जे केलं ते अत्यंत सुंदर, खूप सुंदर वर्णन भागवतात आहे. हरिवंशातले हाच विषय आहेत सगळे, थोडेसे कमी आहे, विस्तार त्यांचा कमी आहे. आणि हाच विषय उद्या बघू आपण की इंद्रानं पुढं काय केलं आणि भगवंतानी पुन्हा त्याच्यावरती अनुग्रह कसा केला हे ऐकूयात. हे ऐकत ऐकत भगवान कृष्णाचं स्मरण, त्याची लीला कथा सदैव तुमच्या स्मरणात राहू देत अशी प्रार्थना करून आजचा विषय संपवतो. पुन्हा भेटू उद्या याच ठिकाणी. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय.